हंचिनाळ येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि धम्म परिषद मोठ्या उत्साहात संपन्न झाली। यावेळी खासदार प्रियंका जारकिहोळी आणि आमदार शशिकला जोल्ले यांची प्रमुख उपस्थिती होती। आजची देशात परिस्थिती पाहता देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याच विचारांची गरज असल्याचे त्यांनी लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलशी बोलताना सांगितले। भंते यश काश्यपान यांनी बुद्ध विहारात पंचशील त्रिशरण बुद्ध वंदना घेतली। यावेळी अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। त्यानंतर अन्नदान आणि सायंकाळी बुद्ध भीमगीतांचा कार्यक्रम संपन्न झाला। प्रत्येक माणसाबद्दल बोलतोय मी। तथागतांनी या मानव जातीसाठी सांगितलेलं आहे। म्हणून जर चुका झाल्या तर दुःख तुमचं पाठलाग करणार। जसं बैलगाडी ओढतो आणि बैलगाडीचे चाकं बैलाच्या पायाचा पाठलाग करता। तुम्ही कुणीही असा तर या ठिकाणी तुम्ही हे बुद्ध विहार मांडलेलं आहे। तुमच्या सम्यक आजीविकेतून किंवा गव्हर्नमेंटच्या ह्याच्यातून कुठल्या तरी ह्याच्यातून समजा मिळवलेलं आहे। परंतु आज या ठिकाणी पूज्य भंतेजी काश्यपियान महाथेरो यांच्या वाणीतून या ठिकाणी ते गाथा पठण झाले। आम्हाला थोडा यायला वेळ झाला, गाड्यामुळं वेळ झाला। म्हणून या बुद्ध विहारातून खरा खुरा बुद्ध बाहेर पडला पाहिजे, हे आम्ही आज संकल्प केला पाहिजे इथल्या कार्यकर्त्याने। म्हणून सकारात्मक काय आहे तेही सांगतो। मनोपुबंगमा धम्मा मनोसैठा मनोमया मनसाचे पसनेन भासती वा करोती वा ततोनं सुखमनवेती छाया व अनपायिनी। याचा अर्थ काय होतो सज्जनानो, की तुमचं मन तुमच्या चित्त किंवा तुमच्या सर्व व्यवहाराचं प्रमुख स्थान आहे। मन श्रेष्ठ आहे, मनोमय आहे। मनामध्ये जर चांगले विचार निर्माण झाले, आनंदित भावना निर्माण झाल्या, तुम्ही इतराला चांगलं बोलणार आहे, इतराबरोबर चांगली कृती करणार आहे। जर तुमच्याकडून असं चांगलं झालेलं आहे तर तथागतांनी सांगितलेलं आहे की सुख तुमची साथ सोडत नाही, जशी तुमची सावली साथ सोडत नाही। म्हणून सज्जनानो, यावरती चिंतन मनन करा आणि इथून भविष्य पुढचा कालखंड तुम्ही बुद्धाच्या विचाराने चाला। साधू साधू। गौतम बुद्धाची मूर्ती आपण स्थापन केलेली आहे। कारण पहिलं आज जवळजवळ माझ्या लग्नाला 25 वर्ष झाली। 25 वर्षामध्ये बुद्ध धर्म म्हणजे हा काही माहितीच नव्हता। माझं लग्न बुद्ध धर्मात झालं तेव्हा सगळेजण म्हणत होते, अरे बाबा जगू बुद्ध धर्म म्हणजे काय आहे, बुद्ध धर्म म्हणून माणसं सगळे इकडे तिकडे असे बघत करत होते। मग आता ह्या 25 वर्षामध्ये एवढं काय मी बघितले। आणि माझे मिस्टर पोलीसमध्ये असल्यामुळे कधी आम्हाला जयंतीला यायला पण भेटलं नव्हतं। मग यावेळी जयंती पण मी आल्यापासून इथल्या मंडळाच्या लोकांनी एवढी उत्साहाने साजरी केली की मी शब्दात पण सांगू शकत नव्हती। आणि हे बघून कौतुक मला गावाबद्दल मला अभिमान वाटतो। आणि ही पिढी सुधारली ना, त्याचा पण मला खूप अभिमान वाटतो। कारण का पहिलं बायका आम्ही नुसतं चूल आणि मुलंच होतो, आता परिस्थिती एवढी सुधारलेली आहे। मी बघते की नाही तर मला अक्षरशः एवढं बरं वाटतं। आपल्या मुलींना पहिल्या शाळेत तिकडे जाता येत एवढ्या हुशार होत्या, पण जाताना वगैरे कुठं येता येत नव्हतं। पण आता तेवढ्या हुशार बी आहेत आणि एवढ्या धाडस करून त्या पुढे आलेले आहेत की नाही, कोणाला घाबरत नाहीत काय नाही। तर मी असं म्हणते, महिलांनी कोणालाही न घाबरता ज्यांच्या जे मनात असेल, ज्यांच्या इच्छा वगैरे ज्या असतील ना, त्या सगळ्या त्यांनी पूर्ण कराव्या। नाहीतर आज मला ही महिला नावे ठेवेल, हा समाज नावे ठेवेल, ह्याच्याकडे दुर्लक्ष करायचं। अरे आम्हाला बाबासाहेबांनी जे दिलेलं आहे ते तुम्ही ठामपणे हे करा ना, घाबरू नका। बाबासाहेबांनी शिका संघर्ष आणि संघर्ष करा हे सांगितलं आहे ना, याच्यावर तुम्ही हे करा। एवढेच बोलून मी माझे 4 शब्द बोलते। हॅलो, नमस्कार, जय भीम, नमो बुद्धाय। आज हंचिनाळ येथे बुद्ध मूर्ती प्रतिष्ठान व धम्म परिषद आयोजित केलेली आहे। त्याच्यामध्ये सकाळच्या सत्रामध्ये बुद्ध मिरवणूक, बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं मिरवणूक झालेली आहे। त्याच्यानंतर बुद्ध प्रतिष्ठापना झालेली आहे। बंदेंच्या हस्ते ध्वजारोहण किंवा बुद्ध प्रतिष्ठेचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे। त्याच्यानंतर आता दुपारच्या सत्रामध्ये धम्म परिषदेचा कार्यक्रम आहे। त्याच्यामध्ये मोठमोठ्या राजकीय व्यक्तींचा आमंत्रण आता चालू झालेलं आहे। थोड्याच वेळामध्ये कार्यक्रम चालू होईल, त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा। त्याचबरोबर आमच्या हंचिनाळ गावामध्ये बौद्ध विहार भीमनगर हंचिनाळ केस गेली अनेक पिढ्यांची आमची स्वप्न होती की आमच्या गावामध्ये बौद्ध विहार व्हावा, तो आज संपन्न झालेला आहे। त्याच्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत। आज दिनांक 18 मे 2025 रोजी मौजे हंचिनाळ केस या ठिकाणी बुद्ध विहार हंचिनाळ येथे गौतम बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना, त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची सुद्धा प्रतिष्ठापना कार्यक्रम संपन्न झालेला आहे।
या कार्यक्रमासाठी आमच्या समाजातील सर्व तरुण मंडळींनी, अगदी ज्येष्ठ नागरिकांपासून तरुण मंडळींनी अगदी दिवसरात्र मोलाचं योगदान दिलेलं आहे। या सर्व तरुण मंडळीचे या ठिकाणी मी आभार मानतो। तसेच या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून आपल्याला भदंत भिक्खू संघ यांनीसुद्धा वेळ दिलेला आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्यक्रम संपन्न होणार आहे। त्यांचेसुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो। हे माझ्या निपाणी मतदारसंघामधलं हंचनाळ ह्या गावामध्ये आज गौतम बुद्धांचं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूर्ती प्रतिष्ठापना करून एक धम्म परिषद आज इथं झालेलं आहे। तर मला खूप आनंद होतो आहे, कारण माझ्यासारखी एक स्त्री आज राजकारणामध्ये येऊन 3 वेळेला आमदार होऊन 2 वेळेला मंत्री होणं हे एवढं सोपं नाही, आणि हे फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेच्या कृपेनं आपण इथंपर्यंत आलेलं आहे। आणि मला हे एक सौभाग्य मिळालं की निपाणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येऊन 100 वर्ष पूर्ण झाली। त्याच्याबद्दल आम्ही परवाच एक मेळावा घेतला होता आणि त्यांच्या आठवणीसाठी आणि एक तीर्थस्थळ बनलं पाहिजे माझ्या निपाणीमध्ये असं आम्ही एक 10 एकरची जमीन घेतलेली आहे आणि तिथं 20 कोटीचा एक प्रकल्प डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकसाठी आपण तिथं घेतलेला आहे। हंचनाळ में एक कार्यक्रम का आयोजित किया है, तो उन्होंने बहुत दिनों से पूछ रहे थे कब आएंगे हमारे गांव को। तो खुशी की बात है कि सब युवा भी हैं, हमारी बहन भी आ गए हैं। तो हमारे गौतम बुद्ध जी और डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जो विचारधारा है वो आगे पीढ़ियों तक जाना चाहिए, क्योंकि हम सोच को कभी ख़त्म नहीं कर सकते। तो उन्होंने बहुत ही हमारा संविधान छोड़कर गए हैं, तो हमें उसकी रक्षा भी करनी है और युवा लोगों को हमने आज प्रोत्साहित किया। आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी।